नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 6 ऑगस्ट रोजीचा करंट अफेअर्सचा अभ्यास करत आहोत। ही डेली लेक्चरची सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर निश्चितच लेक्चरला लाईक करा, लेक्चरला शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा। लेक्चर सुरू करण्यापूर्वी काही अत्यंत कमी फीज मध्ये आम्ही जे क्वालिटी एज्युकेशन देत आहोत तर त्याबाबत तुम्हाला सर्वांना माहिती सांगतो। बघा मित्रांनो, कंबाईन प्रतिज्ञा नावाची बॅच जी आहे ती फक्त आपण 500 रुपये फी मध्ये सुरू केलेली आहे। या बॅच मध्ये सुरुवातीच्या 300 विद्यार्थ्यांसाठी फी 500 रुपये असणार आहे। त्याचबरोबर राज्यसेवेची विजयश्री नावाची बॅच आहे रेकॉर्डेड आपल्याकडे। कंबाईनची बॅच जी आहे ती लाईव्ह होणार आहे। त्याचबरोबर पॉलिटीच्या क्लास नोट्स आपण 2-3 दिवसापूर्वी आणल्या होत्या आणि याचे 100+ कॉपी जे आहे त्या मुलांनी घेतलेले आहे। म्हणजे 100+ विद्यार्थ्यांनी या नोट्स जे आहे त्या ॲप्लिकेशन मधून परचेस केलेले आहे। त्याचबरोबर करंट अफेअर्सचे नोट्स जे आहे ते 600+ मुलांनी परचेस जे आहे ते केलेले आहे। फक्त 99 रुपयामध्ये क्वालिटी कंटेंट तुम्हाला मिळतोय, तर लवकरात लवकर तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर राज्यसेवेची फाउंडेशन बॅच सुरू झालेली आहे। या बॅचची फी 9999 आहे। तुम्हाला अभ्यास मित्राचं मी एक कुपन देईल, जर तुम्हाला या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही 3000 रुपयाचा डिस्काउंट तुम्हाला या बॅच वर मिळेल आणि 6999 मध्ये तुम्हाला ही बॅच मिळेल। प्लस मी तुम्हाला अजून एक ऑप्शन दिली तर पेमेंटचा, तो म्हणजे असा की तुम्हाला 2 इन्स्टॉलमेंट मध्ये पेमेंट करता येणार आहे। 3500 पहिल्यांदा आणि नंतर 3 महिन्यानंतर 3500। तर अशा प्रकारे फाउंडेशन बॅचचे लाईव्ह लेक्चर सुद्धा सुरू झालेले आहे। तुम्ही बॅच नक्की जॉईन करा, ज्यामध्ये एनसीईआरटी आणि आता आपण स्टेट बोर्डचे लेक्चर सुद्धा ऍड करणं सुरू केलेलं आहे। इयत्ता 6वी आणि 7वीचे इतिहासाचे लेक्चर आपण यामध्ये ऍड केलेले आहे। ठीक आहे, तर स्पेशली एनसीईआरटी बॅच सुद्धा आपण सुरू केलेली आहे। या सर्व बॅचेस अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशन मध्ये आहे मित्रांनो। त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज सुद्धा आहे। यावर अभ्यास विषयक साहित्य दिलं जातं। ठीक आहे, अभ्यास विषयक माहिती दिली जाते। अभ्यासा व्यतिरिक्त दुसरी एकही गोष्ट या ठिकाणी नसते। बघा मित्रांनो, त्याचबरोबर जर तुम्हाला ओल्ड स्टेट बोर्ड वगैरे असं काही मटेरियल डाउनलोड करायचं असेल जे सहजासहजी भेटत नाही, तर त्यासाठी आपली वेबसाईट आहे abhyasmitra.in। तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन त्या गोष्टी मिळवू शकता। सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। 6 ऑगस्ट करंट अफेअर्सचा आता आपण अभ्यास करूया। बघा मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने, पहिला क्वेश्चन आहे, कोणत्या राज्य सरकारने महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री मैया सन्मान योजना सुरू केलेली आहे? तर महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मैया सन्मान योजना सुरू केलेली आहे झारखंडने। बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये जशी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती, सेम त्याच प्रकारची योजना आहे मैया सन्मान योजना। या योजनेअंतर्गत झारखंडमधील महिलांना दर महिन्याला 1000 रुपये जे आहे ते दिले जाणार आहे। आता तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये हे सांगायचे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला महिलांना किती रुपये दिले जाणार आहे। यानंतर पुढे जाऊया। बघा मित्रांनो, झारखंडचे जे मुख्यमंत्री आहे हेमंत सोरेन यांनी ही योजना सुरू केलेली आहे। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा यामागचा उद्देश आहे। त्याचबरोबर पुढे जाऊया। बघा मित्रांनो, इथे जर बघितलं तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी मार्फत पैसे जे आहे ते प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर पाठवले जाणार आहे। आणि किती रुपये रक्कम आहे? 1000 रुपये आहे। झारखंड विषय जाणून घेऊया। बघा मित्रांनो, झारखंडची निर्मिती जी आहे ती 15 नोव्हेंबर 2000 साली करण्यात आली होती। झारखंड हे सेपरेट राज्य कोणत्या राज्यामधून बनलं? तर झारखंडची निर्मिती बिहार मधून झाली होती, हा मुद्दा लक्षात ठेवा। त्याचबरोबर झारखंडची राजधानी आहे रांची। हेमंत सोरेन मुख्यमंत्री आहे आणि संतोष गंगवार झारखंडचे राज्यपाल आहेत। त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे मित्रांनो, भारताने 2024 साली गुजरातमध्ये नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स विकसित करण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला? तर बघा मित्रांनो, आता जे काही रिसेंटली घडामोडी होती तुम्ही ऐकलं असेल की व्हिएतनामचे राष्ट्रपती भारतामध्ये आले। मागच्या आपण शनिवारच्या घडामोडीमध्ये बघितलं होतं की भारताने त्यांना जवळपास, संडेला बघितलं होतं आय थिंक, भारताने त्यांना जवळपास $300 मिलियन मदत केली। मग आता ते भारताच्या दौऱ्यावर आहे, तर त्यांनी आणि बघा भारत सरकारने मिळून एक करार केलेला आहे आणि या करारानुसार गुजरातमध्ये नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्सची निर्मिती केली जाणार आहे। तर व्हिएतनाम आणि भारतामध्ये हा करार झालेला आहे। तर भारताने गुजरातमध्ये नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स बनवण्यासाठी कोणासोबत करार केला? व्हिएतनाम सोबत करार केलेला आहे। ठीक आहे, तर हे जे मेरीटाईम कॉम्प्लेक्स आहे यालाच आपण मराठीमध्ये राष्ट्रीय सागरा वारसा संकुल असं म्हणू शकतो। तर हे जे मेरीटाईम कॉम्प्लेक्स आहे गुजरातमध्ये लोथल या ठिकाणी सुरू होणार आहे। बघा, लोथल जे आहे ते हडप्पा संस्कृतीच्या काळातील बंदर आहे आणि त्या ठिकाणी हे सागरी संकुल बांधण्यात येणार आहे। यामध्ये भारताच्या समजा सागरी इतिहास जो असेल तर त्याशी संबंधित गोष्टी ज्या आहे तर त्या आपल्याला या संकुलमध्ये बघायला मिळतील। बघा, व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन चिन हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे आणि
त्यांनी आणि नरेंद्र मोदींनी मिळून काय केलेले, या करारावर स्वाक्षरी जी आहे ती केलेली आहे. यानंतर पुढे जाऊया. व्हिएतनाम हा आशिया खंडातील एक देश आहे. हनोई ही व्हिएतनामची राजधानी आहे. चलन आहे व्हिएतनामी डोंग आणि पंतप्रधान आहे फाम मिन चिन. त्याचबरोबर व्हिएतनाम जो आहे तो आसियान या गटाचा, आसियान हा जो गट आहे तर त्याचा एक सदस्य देश आहे. यानंतर पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO नुसार, WTOच्या वर्ल्ड ट्रेड स्टॅटिस्टिक्स 2023 नुसार जागतिक कृषी निर्यातीमध्ये भारताला कोणतं स्थान मिळालेलं आहे? तर बघा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना, जागतिक व्यापार संघटनेचा एक अहवाल आलेला आहे. वर्ल्ड ट्रेड स्टॅटिस्टिक्स यानुसार 2023 मध्ये जागतिक कृषी निर्यातीमध्ये भारताला कोणतं स्थान मिळालं? तर भारताला जागतिक कृषी निर्यातीमध्ये 8वं स्थान मिळालेलं आहे. बघा मित्रांनो, एकूणामध्ये भारताची निर्यात जी आहे 2022 मध्ये 55 अब्ज डॉलरची निर्यात होती भारताची, ती आता कमी होऊन 51 अब्ज डॉलर पर्यंत आली. पण तरीही भारत या लिस्टमध्ये 8व्या क्रमांकावर आहे. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. सगळ्यात टॉपला कोण आहे कृषी निर्यातीच्या बाबतीत? युरोपियन युनियन, दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका, तिसऱ्या क्रमांकावर ब्राझील आणि भारत 8th स्पॉटवर आहे. यानंतर बघा पुढे जाऊया, पुढील क्वेश्चन बघूया आणि त्या अगोदर WTO ची इन्फॉर्मेशन बघू. WTO ची स्थापना जी ती 1 जानेवारी 1995 ला करण्यात आली होती. कोणत्या कराराची जागा, आता राज्यसेवेला, कंबाईनला यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे, कोणत्या कराराची जागा WTO ने घेतलेली आहे? तर हा तुमचा आजचा होमवर्क क्वेश्चन आहे. कोणत्या कराराची जागा WTO ने घेतलेली आहे? WTO चं मुख्यालय जो आहे तो जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे आणि गोंझी ओकोंजो इवेला या ज्या आहे त्या महासंचालक आहे WTOच्या. यानंतर पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, 2024 मध्ये, सन 2024 मध्ये कोणत्या देशाने देशातील डोंगरावरील लाखो भटक्या कुत्र्यांना हटवण्यासाठी नवीन कायदा केलेला आहे? तर डोंगरावरील नाही मित्रांनो, हे चुकून झालं, देशातील रस्त्यावरील लाखो कुत्र्यांना हटवण्यासाठी नवीन कायदा आणलेला आहे. तर बघा मित्रांनो, तुर्की नावाचा जो देश आहे तर याने काय केलेले, देशातील जे काही रस्ते असतात, रस्त्यावर कुत्रे असतात आणि ते कुत्रे येतात आणि बरेचसे ऍक्सिडेंट त्यामुळे होतात. ठीक आहे, तर त्यामुळे हे जे काही कुत्रे असतात तर त्यांना हटवण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आलेला आहे. तर तो तुर्की या देशाने केलेला आहे. ठीक आहे, तर लाखो जे काही भटकी कुत्रे असतात रस्त्यावर तर त्यांच्यामुळे ऍक्सिडेंट होतात, मग त्या संबंधी हा एक कायदा करण्यात आलेला आहे. आणि हा कायदा केला तर त्या विरोधात जे प्राणी प्रेमी आहे तर त्यांनी आंदोलन सुद्धा सुरू केलेली आहे. बघा, तुर्की जो आहे तर तो युरोप आणि आशियामध्ये असणारा एक देश आहे, युरेशियामध्ये. त्याची राजधानी आहे अंकारा, चलन आहे तुर्की लिरा आणि सध्याचे अध्यक्ष आहे एर्दोगॉन. यानंतर पुढे जाऊया. बघा, 5वा क्वेश्चन इथं बघूया. भारतातील पहिला नाईट स्ट्रीट रेसिंग इव्हेंट कुठं होणार आहे? तर भारतातील पहिली रात्रीची जी काही रेसिंगचा इव्हेंट जो होणार आहे तो होणार आहे चेन्नई, तामिळनाडूमध्ये. तर यामध्ये सुद्धा IPL सारखं राज्याच्या काही टीम बनवलेल्या आहे आणि त्यांच्यामध्ये रेसेस जे आहे ते होणार आहेत. अशा प्रकारचा नाईट स्ट्रीट रेसिंग चेन्नईमध्ये होणार आहे. याच्यामध्ये सुद्धा IPL प्रमाणे फ्रँचायझीज असणार आहे. यानंतर तमिळनाडू विषयी जाणून घेऊया. 1 नोव्हेंबर 1856 ला तमिळनाडूची स्थापना करण्यात आली. राजधानी आहे चेन्नई, मुख्यमंत्री आहे MK स्टॅलिन आणि राज्यपाल आहे RN रवी. त्यानंतर बघा मित्रांनो, 6वा क्वेश्चन, स्ट्रक्चर्ड असेसमेंट फॉर अनालायझिंग लर्निंग चाचणी चक्र कोणी सुरू केलेलं आहे? तर बघा मित्रांनो, सफल नावाची एक जी टेस्ट आहे तर ती अलीकडे घेतली जाते. 5वी ते 8वीचे जे विद्यार्थी आहे तर त्यांची ही टेस्ट घेतली जाणार आहे आणि ही टेस्ट सुरू केलेली CBSE ने. आता ही टेस्ट सुरू करण्यामागे काय उद्देश आहे? सफल नावाची टेस्ट, ठीक आहे, जिचा फुल फॉर्म आहे स्ट्रक्चर असेसमेंट फॉर अनालायझिंग लर्निंग. तर बघा, ही टेस्ट घेतल्यानंतर शिक्षकांना कळतं की मुलांचा कोणता सब्जेक्ट वीक आहे किंवा कोणते कन्सेप्ट जे आहे तर ते मुलांचे वीक आहे. आणि मग ही टेस्ट घेतल्यानंतर जे काही शिक्षकांना समजणार आहे मुलांनाही समजणार आहे की आपण कशामध्ये वीक आहोत, कशामध्ये स्ट्रॉंग आहोत. तर हे अनालाइज करण्यासाठी जी टेस्ट घेतली जाणार आहे ती सफल नावाची टेस्ट असणार आहे. या टेस्टमध्ये पास नापास असं काही विषय राहणार नाहीये. ठीक आहे, तर फक्त मुलांना कळावं की तुम्ही कोणत्या याच्यात कमजोर आहात, कोणत्या याच्यात स्ट्रॉंग आहात. तर यासाठी ही टेस्ट जी आहे ती घेतली जाणार आहे. सफल टेस्ट CBSE ने सुरू केलेली आहे. CBSE ची स्थापना जी आहे तर ती सेंट्रल बोर्ड ऑफ स्कूलिंग एज्युकेशन असायचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, स्कूल नाही सेकंडरी एज्युकेशन असायचा फुल फॉर्म आहे. 1929 मध्ये स्थापना, मुख्यालय नवी दिल्ली, अध्यक्ष आहे राहुल सिंग. यानंतर 7वा क्वेश्चन,
कोणत्या राज्याच्या विधानसभेने राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यासाठी विधेयक मंजूर केलेले आहे? तर बघा मित्रांनो, स्किल एज्युकेशन हा सध्याचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. स्किल एज्युकेशन काय आहे? तर आजकाल जे काही पुस्तकी शिक्षण होतं, इतके दिवस आपणही कोणतं शिक्षण घेतलं? पुस्तकी शिक्षण घेतलं. आणि पुस्तकी शिक्षण घेऊन जेव्हा आपण जॉबसाठी गेलो किंवा जॉबसाठी तयारी करत आहोत, तर तिथलं शिक्षण डायरेक्ट वेगळे. फॉर एक्झाम्पल फील्ड वर्क जे असतं ते वेगळं असतं आणि पुस्तकी शिक्षण ते वेगळं असतं. फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल इंजिनियर फक्त पुस्तकामध्ये असतो काय काय, पण प्रत्यक्षात त्याचं काम जे आहे ते वेगळं असतं. मग आता अशा प्रकारचं शिक्षण दिलं जाणार आहे जे एकदम ITI टाईप असणार आहे, म्हणजे जे फील्ड वर्क असणार आहे तेच तुमचं शिक्षण असणार आहे. तर त्यासाठी एक कौशल्य विद्यापीठ, ठीक आहे, स्किल युनिव्हर्सिटीची स्थापना केली जाणार आहे आणि त्यासाठी तेलंगणा सरकारने काय केलेलं आहे? एक विधेयक जे आहे ते मंजूर केलेलं आहे. तर यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटी तेलंगणामध्ये स्थापित केली जाणार आहे, एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर तेलंगणाची स्थापना 2 जून 2024 मध्ये करण्यात आली. राजधानी हैदराबाद, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि राज्यपाल जिष्णुदेव वर्मा. यानंतर पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन, 14वा भारतीय अवयवदान दिन दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 14वा भारतीय अवयवदान दिन जो आहे तो 3 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. ठीक आहे. तर हा दिन का साजरा करण्यात येतो? तर अवयव दानाबाबत लोकांना जागरूक करणं यासाठी हा दिन सेलिब्रेट करण्यात येतो. आणि कधीपासून करण्यात येतो? 2010 पासून. कधीला की कोणत्या तारखेला? तर 3 ऑगस्टला. यानंतर 9वा क्वेश्चन, कॉल ऑफ द गिर हे पुस्तक कोणी लिहिलं? तर बघा मित्रांनो, कॉल ऑफ द गिर या पुस्तकाचं लेखक आहे राज्यसभेचे सदस्य परिमल नाथवाणी. तर हे गिर जे काही आपण म्हणूया सिंहासाठीचं जे काही अधिवास क्षेत्र आहे त्यावर पुस्तकं लिहितात. परिमल नाथवाणी यांनी कॉल ऑफ गिर हे पुस्तक लिहिलं आणि कॉल ऑफ द गिर पुस्तक लिहिलं आणि याची पहिली जी काही प्रत आहे ती नरेंद्र मोदी यांना भेट दिली. याच्यापूर्वी यांनी पुस्तक लिहिलं होतं प्राईड ऑफ गुजरात. त्यानंतर आजच्या लेक्चरचा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन तुमच्या समोर आलेला आहे, तो म्हणजे 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने SC आणि ST समुदायांच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरणास परवानगी देण्याचा आपला कोणता निर्णय रद्द केला? मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्हाला 100% भविष्यात परीक्षेमध्ये हा क्वेश्चन विचारला जाणार आहे. तर बघा मित्रांनो, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे जे काही वर्ग आहे तर यामध्ये उपवर्ग तयार करण्यात आले. आता सर हे उपवर्ग काय आहे? तर बघा मित्रांनो, SC आणि ST, ठीक आहे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या 2 कॅटेगरी ज्या आहे तर या 2 कॅटेगरीमध्ये 2 वर्ग तयार केले जाणार आहे. नॉन क्रिमिलियर, म्हणजे इथं आता नॉन क्रिमिलियरला आणलं जाणार आहे. म्हणजे असे लोक की ज्यांचा एक स्पेसिफिक इन्कम आहे तो एका मर्यादेपेक्षा जास्त आहे. ठीक आहे. तर नॉन क्रिमिलियर असणारे, नॉन क्रिमिलियर नसणारे असे 2 वर्ग SC आणि ST कम्युनिटीज मध्ये तयार केले जाणार आहे. मग आता इतके दिवस हे फक्त OBC मध्ये होतं, आता SC आणि ST या प्रवर्गाला सुद्धा नॉन क्रिमिलियर जे आहे ते लागू करण्यात आलेलं आहे. मग समजून घ्या की एक स्पेसिफिक जी मर्यादा असेल, फॉर एक्झाम्पल 9 लाख, तर SC कम्युनिटी मध्ये ज्यांचं उत्पन्न 9 लाखाच्या वर आहे, समजा आपण एक रॅन्डम एक्झाम्पल घेतलं, 9 लाखाला जर नॉन क्रिमिलियर असेल तर 9 लाखाच्या वर उत्पन्न असणारे जर समजून या परीक्षा द्यायची असेल तर त्यांना ओपन मधून फॉर्म भरावा लागेल किंवा त्यांचं सिलेक्शन जे आहे ते ओपन मधून होणार आहे. तर अशी तरतूद जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने आणलेली आहे. याचा फायदा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये खूपच मागे राहिलेले जे काही तरुण म्हणा किंवा जे काही लोक म्हणा त्यांना होणार आहे आणि त्यासाठी ही तरतूद जो आहे तर ती सर्वोच्च न्यायालयाने आणलेली आहे. ठीक आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने या संबंधित आपला EV चिन्ह विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य 2004 चा जो काही निर्णय आहे, 20 वर्षापूर्वीचा निर्णय, तो रद्द केला होता. या EV चिन्ह विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य 2004 या खटल्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये उपवर्गीकरण होऊ शकत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. स्वतःचाच निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाने काय केलेला आहे? रद्द केलेला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचे 7 न्यायाधीशांचं इथं खंडपीठ होतं, घटनापीठ होतं. तर या 7 पैकी 6 न्यायाधीशांनी 6 विरुद्ध 1 असा जो निर्णय जो आहे तो करण्यात आलेला आहे. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाबाबत जाणून घेऊया. 26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 नुसार झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयात सध्या 34 न्यायाधीश आहे. ठीक आहे. त्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश 33 आहे. सरन्यायाधीश आहे यशवंत चंद्रचूड. यशवंत चंद्रचूड हे धनंजय चंद्रचूड यांचे वडील आहे आणि ते सुद्धा सरन्यायाधीश राहिलेले. म्हणजे पिता पुत्रांची जोडी आता सर्वोच्च न्यायालयामध्ये, म्हणजे एक पिता सरन्यायाधीश होऊन गेले, आता त्यांचे पुत्र सुद्धा सरन्यायाधीश झाले.
तर हे असं इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलेलं आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा निवृत्तीचा वय काय आहे तर 65 वर्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय कुठे नवी दिल्ली या ठिकाणी. यानंतर बघा 11वा क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या आगामी एक्झिम 4 मिशनसाठी भारताच्या कोणत्या 2 अंतराळवीरांची निवड करण्यात आली. तर बघा भारतीय जे अंतराळवीर आहे त्यांना आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर ट्रेनिंगसाठी पाठवलं जाणार आहे आणि एक्झिम 4 नावाचं मिशन अंतर्गत त्यांना ट्रेनिंगसाठी पाठवलं जाणार आहे. तर मग भारतातील 2 न्यायाधीशांची निवड 2 अंतराळवीरांची ॲस्ट्रोनॉट्सची निवड करण्यात आलेली आहे, शुभांशु शुक्ला आणि प्रशांत बाळकृष्णन नायर. ठीक आहे, तर हे 2 निवड करण्यात आली. यानंतर पुढे जाऊया बघा, पुढील क्वेश्चन बघूया. पॅरिस ऑलिम्पिक 2024ची उपांत्य फेरी गाठणारा पहिला भारतीय पुरुष शटलर कुणाला म्हटलं तर बघा मित्रांनो, जो काही बॅडमिंटनचा खेळाडू असतो तर त्यालाच शटलर सुद्धा म्हटलं जातं. तर पहिला भारतीय पुरुष शटलर कोण बनलेला आहे तर तो बनलेला आहे मित्रांनो लक्ष्य सेन. तर लक्ष्य सेन हा कुठपर्यंत पोहोचला होता तर सेमीफायनल मध्ये पोहोचला होता, पण सेमीफायनल मध्ये त्याचा पराभव झालेला आहे. आणि नंतर ब्रॉन्झ मेडल साठी एक मॅच झाली तर त्यामध्ये सुद्धा त्याचा पराभव झालेला आहे. आता लक्ष्य सेन हा फक्त एवढं लक्षात ठेवा की सेमीफायनल मध्ये पोहोचणारा भारताचा पहिला बॅडमिंटन पुरुष खेळाडू कोण आहे, लक्ष्य सेन. यानंतर पुढे जाऊया, पुढील प्रश्न बघूया. ठीक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, ठीक आहे, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकचे एमडी आणि सीईओ म्हणून कोणाला पुन्हा मान्यता दिली तर गोविंद सिंह यांना उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेची एमडी आणि सीईओ म्हणून पुन्हा नियुक्त होण्यासाठी मान्यता जी आहे तर आरबीआयने दिलेली आहे. आरबीआय विषयी जाणून घेऊया. मग आरबीआयचा कायदा जो आहे तो आहे 1934चा, स्थापना करण्यात आली 1 एप्रिल 1935ला. मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्र. तिथले गव्हर्नर जे आहे, ठीक आहे, गव्हर्नर जे आहे ते आहे शक्तिकांत दास. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि इतर काही गव्हर्नर आहे, ठीक आहे, तर ते आहे बघा एम राजेश्वर राव, स्वामीनाथन जे, त्यानंतर टी रविशंकर आणि एम डी पात्रा. ठीक आहे. यानंतर 14वा क्वेश्चन, 14वा भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवाद कुठे आयोजित करण्यात आला. तर भारत आणि व्हिएतनामच्या संरक्षणाशी संबंधित एक संवाद जो आहे तर तो नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे की जे काही व्हिएतनामचे पंतप्रधान आहे ते सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे आणि मग त्यामुळे हे वेगवेगळे संवाद, वेगवेगळे करार जे आहे ते भारत आणि व्हिएतनाममध्ये केले जाते. तर भारताने व्हिएतनामला किती मदत केलेली आहे सागरी सुरक्षेसाठी $300 मिलियन. ठीक आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर कोणतं राज्य 8,000 समजून घ्या चहा पिकवणारे जे काही लोक असतात तर त्यांच्यासह झुमर नृत्य प्रदर्शित करण्यात आहे. तर बघा 8,000 चहा कलाकारांसह भव्य झुमर नृत्य जे आहे ते आसाम राज्यामध्ये आयोजित केलं जाणार आहे. तर हा मुद्दा लक्षात ठेवा, वन लाइनर क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. आसामची राजधानी आहे दिसपूर. आसामची स्थापना 26 जानेवारी 1950 ला करण्यात आली. हेमंत बिस्वा शर्मा मुख्यमंत्री आहे आसामचे आणि राज्यपाल आहे लक्ष्मण प्रसाद आचार्य. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथे समाप्त होतं. आजच्या लेक्चरचा टेस्टचा क्वेश्चन आहे तुमच्या समोर हा 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एससी आणि एसटी समुदायाच्या आरक्षणामध्ये जे काही उपवर्गीकरणास परवानगी देण्याचा आपला कोणता निर्णय जो आहे तो रद्द केलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्याचबरोबर कंबाईन प्रतिज्ञा बॅचचे लाईव्ह लेक्चर सुरू आहे आज बरोबर 8:30 वाजता. याचं एक 5वं किंवा 6वं, आता मला एक्झॅक्ट लक्षात नाही, 5वं लाईव्ह लेक्चर असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर राज्यसेवेची रेकॉर्डेड बॅच आहे फ्री साठी सध्या. त्यानंतर चालू घडामोडीची इयरबुक आहे फक्त 99 रुपीज मध्ये. त्यानंतर पॉलिटीच्या क्लास नोट्स आहे 99 रुपीज मध्ये. त्याचबरोबर बघा मित्रांनो राज्यसेवेची फाउंडेशन बॅचचे लेक्चर सुरू आहे. डेली 7 वाजता आपलं जिओग्राफीचं लेक्चर आपण सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा आपण अपलोड करतोय. एनसीईआरटीची मराठी माध्यमातून आपल्याकडे बॅच आहे. या बॅचेस जॉईन करण्यासाठी पहिले अभ्यास मित्र ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यानंतर त्यामध्ये लॉग इन वगैरे रजिस्टर करा आणि तुम्हाला त्यामध्ये सर्व बॅचेस मिळून जाईल. त्याचप्रमाणे टेलिग्राम चॅनल सुद्धा आपलं इंस्टाचं पेज सुद्धा आहे. ठीक आहे. हे सगळ्यांना फॉलो करून ठेवा ज्याचा तुमच्या अभ्यासामध्ये खूप तुम्हाला फायदा होणार आहे. धन्यवाद. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. हॅव अ नाईस डे. जय हिंद.